महाराष्ट्रात सध्या तुकाराम मुंढे यांचे सरकार चालते. 2024मध्ये महाराष्ट्रात चोरून लपून आलेले सरकार अजूनही अस्थिरच आहे. बिनविरोधाचा नवा आयटम लॉन्च करून सुद्धा धगधग वाढतच चालली आहे. अशातच तुकाराम मुंढे महाशयांनी भेसळ व बोगसखोरांविरुद्ध आपले हत्यार उपसून त्यांचे कपडे काढून वेशीवर आपटून चावडीवर वाळायलाच घातले आहे. त्यामुळे सरकार कोमात पडलेले दिसते. विधान परिषद निवडणुकीत 17 पैकी 6 ठिकाणी बिनविरोध करून सुद्धा 11 ठिकाणी कोण पक्का आणि कोणाला धक्का समजायला मार्ग नाही. सरकारातल्या लोकांच्या रात्री अपरात्री बैठका होऊनही बंडखोरांनी नाकात दम आणला आहे. तुकाराम मुंढे यांनी सलामीला सगळ्यांची पिसी चालू केली. भेसळखोरांविरुद्ध मोहीम उघडल्याने शेतकरी बांधव कमालीचा आनंदात आहे. दूध, अंडे, कांदा व पालेभाज्या, फळभाज्या, कडधान्य सर्व भेसळीने दुप्पट भावामध्ये विकले जात होते. त्या सर्व भेसळखोरांचा फडशा तुकाराम मुंढे यांनी पाडला. त्यामुळे सरकारपेक्षा जास्त चर्चा तुकाराम मुंढे यांच्यावरच होताना दिसते. मिंदे नसले की काम कसे होते तुकाराम मुंढे यांच्याकडून समजते. जळून कोळसा झालेल्या प्रकरणाला हवा देऊन पुन्हा त्यांनी ज्वालाग्रही बनवले. विरोधी आमदार, खासदार, नगरसेवक फोडणाऱ्यांनाही एक प्रकारे चपराकच म्हटली पाहिजे. कारण लोकांना वाटतंय महाराष्ट्रात मुंढे यांचे सरकार चालू आहे. मित्रो, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.